नमस्कार. आजच्या प्रॅक्टिसला सुरुवात करूया काही सूक्ष्म व्यायामांनी. त्यासाठी तुम्हाला उभा राहायचं. पहिल्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला हात असे क्रॉस करायचे आणि मोठा सर्कल बनवायचे. 2 3 4 5 6 7 8. आता बाहेरून आतल्या साईडला सर्कल्स बनवायचे. 2 3 4 5 6 7 8. आता तुमच्या पायांमध्ये खांद्याने एवढं अंतर घ्या. आपल्याला साईड बेंडिंग प्रॅक्टिस करायची आहे. यासाठी पहिले उजवा हात वर उचलायचा, डावीकडे बेंड करायचा, सेम दुसऱ्या साईडला असे काही राऊंड्स करायचे. या प्रॅक्टिसमध्ये एक लक्षात ठेवायचं की आपल्याला टाचा वर नाही उचलायचे, कमरेतून बेंड करायचं आहे दोन्ही साईडला. अजून 3 राऊंड्स. 3 2 1. कम बॅक. आता ट्विस्टिंग प्रॅक्टिस करूया. मला दोन्ही हात असे ठेवायचे, दोन्ही साईडला ट्विस्ट करायचं. हळू सेंटरला या. आता मानेच्या मुवमेंट्स आपल्याला दोन्ही साईडला ट्विस्ट करायचे 5 टाइम्स. 1 1 2 2 3 3 4 4 5 5. कम बॅक. आता हनुवटी वर खाली. 1 1 2 2 3 3 4 4 5 5. कम बॅक. आता साईड बेंडिंग करायचे 5 टाइम्स. 1 1 2 2 3 3 4 4 5 5. कम बॅक स्लोली. आता आपण प्रॅक्टिसला सुरुवात करूया. यासाठी तुम्ही खुर्चीवर बसू शकता किंवा जमिनीवर मांडी घालून पण बसू शकता. सुरुवात करूया डीप ब्रीदिंगने. आपल्याला सरळ बसायचं, खांदे रिलॅक्स, चेहरा पण रिलॅक्स. तर दोन्ही हात पोटावर ठेवा. आपण काही राउंड्स स्लो डीप ॲब्डॉमिनल ब्रीदिंग करूया. श्वास आत, पोट बाहेर, पोट आत, श्वास बाहेर, श्वास आत, पोट बाहेर, पोट आत, श्वास बाहेर. कंटिन्यू करा प्रॅक्टिस. जर तुम्हाला थोडं डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडू शकता. श्वास आत, पोट बाहेर, पोट आत, श्वास बाहेर, श्वास आत, पोट बाहेर, पोट आत, श्वास बाहेर, श्वास आत, पोट बाहेर, पोट आत, श्वास बाहेर. शेवटचा राऊंड. श्वास आत, पोट बाहेर, पोट आत, श्वास बाहेर. दोन्ही हात गुडघ्यावर, डोळे मिटलेले. आता आपण काही राउंड्स अनुलोम विलोमचे करूया. आपल्याला उजव्या हाताने प्रणव मुद्रा बनवायची आहे. पहिलं आणि दुसरं बोट अंगठ्याजवळ.
पहिले उजवी नाकपुडी बंद करा. श्वास आत. 1 2 3 4. उजवीतून बाहेर. 1 2 3 4. उजवीतून आत. 1 2 3 4. डावीतून बाहेर. 1 2 3 4. श्वास आत. 1 2 3 4. बाहेर. 1 2 3 4. उजवीतून आत. 1 2 3 4. डावीतून बाहेर. 1 2 3 4. श्वास आत. 1 2 3 4. बाहेर. 1 2 3 4. उजवीतून आत. 1 2 3 4. बाहेर. 1 2 3 4. श्वास आत. 2 3 4. बाहेर. 1 2 3 4. उजवीतून आत. 1 2 3 4. डावीतून बाहेर. 1 2 3 4. हळूच हात रिलीज करा. डोळे मिटलेले. या प्रॅक्टिसचा तुमच्या शरीरावर, श्वसनावर काय परिणाम झाला यावर लक्ष द्या. दोन्ही हात डोळ्यांवर. हळूच डोळे उघडा. हात रिलीज करा. पुढची प्रॅक्टिस आपण कुंभकची करणार आहोत. कुंभक जर सोप्या भाषेत समजायला गेलो तर श्वासाला रोखून ठेवणं. हठप्रदीपिकेमध्ये याला खूप महत्त्व दिलं गेलंय. म्हणजेच प्राणायामाला कुंभक असंच बोललं गेलंय. त्यासाठी एक खूप चांगला श्लोक आहे. तो म्हणजे चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत योगी स्थानुत्वम आपनोती ततो वायू निरोधयेत. म्हणजेच तुम्ही जर कधी बघितलं असेल की आपण जेव्हा खूप घाबरलेले असतो किंवा खूप चिडलेले असतो तेव्हा आपली ब्रीदिंग कशी असते? ती शांत असते का? नाही, ती खूप फास्ट झालेली असते, खूप डिस्टर्ब्ड असते. तेच जेव्हा आपण खूप शांत असतो, रिलॅक्स्ड असतो, तेव्हा आपली ब्रीदिंग कशी असते? ती खूप स्लो असते, रिलॅक्स्ड, काम असते. बरोबर? तर यातून आपल्याला काय कळतंय की आपले इमोशन्स आणि आपली ब्रीदिंग हे कनेक्टेड आहेत. तर आपण आपले ब्रीदिंगवर जर कंट्रोल केलं किंवा प्राणायामची प्रॅक्टिस केली तर आपण आपल्या इमोशन्सला पण कंट्रोल किंवा मॅनेज करू शकतो. तुम्ही जर एक कधी ऑब्झर्व केलं असेल तर बघा, आपण जेव्हा एखादी गोष्ट खूप लक्षपूर्वक करत असतो तेव्हा आपली ब्रीदिंग आपोआप खूप स्लो किंवा स्टॉप झालेली असते. उदाहरणार्थ, आपण एखाद्या सुईमध्ये जेव्हा धागा टाकत असतो तेव्हा तुम्ही आवर्जून लक्ष द्या की आपली ब्रीदिंग खूप स्लो झालेली असते. त्यासाठीच कुंभकची प्रॅक्टिस म्हणजे जिथे आपण आवर्जून ब्रीदिंगला स्टॉप करतोय ही खूप महत्वाची आहे. जेणेकरून आपलं फोकस चांगलं होतं, आपल्या लंग्सची कॅपॅसिटी चांगली होते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि याचे भरपूर फायदे आहेत. तर आज आपण कुंभकची प्रॅक्टिस खूप इझिली करून बघूया, ज्यामध्ये तुम्हाला श्वास घेण्याकडे आणि सोडण्याकडे लक्ष नाही द्यायचं. फक्त श्वास आत घ्यायचंय, 4 सेकंद होल्ड करायचंय आणि बाहेर सोडायचं. तर थोडा वेळ डोळे मिटून बसा. नॉर्मल ब्रीदिंग कडे लक्ष द्या. श्वास आत होल्ड करायचं, श्वास आत धरायचं. 1 2 3 4. इन्हेल. श्वास आत. होल्ड. 1 2 3 4. एक्झेल.
श्वास आत, होल्ड 1 2 3 4, एक्सेल, श्वास आत, होल्ड 1 2 3 4, एक्सेल, श्वास आत, होल्ड 1 2 3 4, एक्सेल, श्वास आत, होल्ड 1 2 3 4, एक्सेल. एक शेवटचा राउंड. श्वास आत, होल्ड 1 2 3 4, एक्सेल. थोड्या वेळ ब्रीदिंग कडे लक्ष द्या. कुंभकच्या प्रॅक्टिसचा तुमच्या शरीरावर, विचारांवर काय परिणाम झाला यावर लक्ष द्या. एक दीर्घ श्वास आणि उच्छ्वास. हात नमस्कार मुद्रेमध्ये आपण 1 ओम आणि 3 शांतीने क्लास एंड करूया. श्वासात ओम शांती शांती शांती. तुम्ही हात डोळ्यांवर, हळूच डोळे उघडा, हात रिलीज. तर या प्रॅक्टिस तुम्ही नक्की रोज करत जा. तुम्ही मधूनच जॉईन झाला असाल तर थोडं तुम्हाला कन्फ्युजिंग पण वाटेल, तर तुम्ही सुरुवातीपासून या प्रॅक्टिसेस पाहू शकता. आणि माझे बाकीचे पण व्हिडिओज आहेत जिथे मी या प्रॅक्टिसेस डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्या आहेत, त्याचे पण मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. नियमित अभ्यास करत राहा. धन्यवाद.